पटोले हे आज संबोधित करणार आहेत। त्यांच्या समवेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेलजी, आशिष दोवाजी आणि ज्या विषयाकरता आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, देश पातळीवरती समाज माध्यमांवरती काँग्रेस अधिक आक्रमक कशी व्हावी या उद्देशाकरिता आज दिल्लीवरनं खास आमचे समाज माध्यमांचे प्रमुख गौरव पांडेजी या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्राचे आमचे समाज माध्यमांचे प्रमुख अभिजित सपकाळजी या ठिकाणी आहेत। नुकतेच ज्यांची महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या संध्याताई सवालेखी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमदार अमीन पटेलजी, माझे सहकारी राजू वाघमारेजी आणि उपाध्यक्ष मोहन जोशीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संजय लाखे पाटीलजी या ठिकाणी आहेत। मी प्रथम विनंती करतो की आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे समाज माध्यमांचे प्रमुख अभिजित सपकाळजी यांना की त्यांनी या एकंदर जो उपक्रम हाती घेतलाय काँग्रेस पक्षानं त्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना सांगावी। अभिजित सपकाळ। सर्व पत्रकार बंधू भगिनींचं इथे सर्वप्रथम स्वागत। सन्माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले व पूर्ण मंच, आज हा महाराष्ट्रातील हा कार्यक्रम जो आहे, हा उपक्रम, याचं नाव आहे जॉईन काँग्रेस सोशल मीडिया कॅम्पेन, म्हणजे बिकम अ काँग्रेस सोशल मीडिया वॉरियर। हा 8 तारखेला दिल्लीत लॉन्च झाला। आज महाराष्ट्रातलं लॉन्चिंग सन्माननीय प्रांताध्यक्षांच्या हातून व उपस्थित सर्व AICCचे सेक्रेटरी यांच्या हातून आज आपण इथे रीतसर करणार आहोत। आपण गेल्या 6 वर्ष पाहिलं की केंद्रातील मोदी सरकार यांनी देशाला सातत्याने दिलं तर ते फक्त अपयश। मग ते अपयश लपवण्याकरता कोणत्याही स्तरावर केंद्रातलं सरकार जाताना आपल्याला दिसतंय। ते मग शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्यापासून तर अगदी म्हणजे आपलं अपयश लपवण्याकरता आमच्या शूरवीर जवानांच्या शौर्याच्या मागे लपतात, तर कधी सेलिब्रिटीजच्या क्रेडिबिलिटीच्या मागे लपतात। पण आता काँग्रेस पक्षाने या सोशल मीडिया सेलने ठरवलं आहे की आता यांना सुट्टी नाही। आम्ही प्रत्येक स्तरावर फार मोठी, आज देशात 65% युवा आहेत ज्यांचं वयोगट 16 ते 35 या वयोगटामध्ये 65% लोकसंख्या आहे। प्रचंड त्रास त्रागा एकंदरीत सगळीकडे युवकांना दिसतोय। आणि हा सगळा व्यक्त करण्याकरता, हे खरं तर नुसतं काँग्रेस पक्षासाठी नाही, आमची सगळ्यांना विनंती आहे की देश वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, शेतकरी वाचवण्याकरता ह्या मोहिमेत जॉईन व्हा। आणि इथून पुढील आता आपण एक AV प्ले करू, एक व्हिडिओ लाव। झूठ का बोलबाला है, इसीलिए सच देश बचाने निकला है। झूठ से पैदा होती है नफरत और नफरत से पनपता है विभाजन। हम इस विभाजन के खिलाफ खड़े हैं ताकि देश की आजादी और अखंडता को बचाया जा सके, ताकि देश में सत्य और अहिंसा की बुनियाद मजबूत की जा सके, ताकि देश में भाईचारे और प्रेम का माहौल कायम किया जा सके। झूठ और नफरत का जो मौजूदा सत्ताई माहौल है, देश हित में उसको जारी नहीं रहने दिया जा सकता। यही हमारा लक्ष्य है। तो आइए देश बचाने की इस मुहिम में हमारे साथ जुड़िए। कांग्रेस सोशल मीडिया के साथ जुड़िए और देश का हाथ मजबूत कीजिए। जय हिंद। आता मी सन्माननीय प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी हे प्लाकार्ड दाखवून रीतसर याचं लॉन्चिंग करावं। सर्व सन्मान्य
मान्यवरांना विनंती करतो. आणि याचं रीतसर औपचारिक लॉन्चिंग इथे होत आहे. सुमित नेक्स्ट टीव्ही. हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे. मक्कम है इरादे आवाज बुलंद कर देंगे. अब हवा का रुख मोड़ना है अहंकार जो तोड़ना है. जनगण मन के विश्वास से देश खड़ा फिर करना है. We will rise, we will fight, we are the one who will show the light. हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे. हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे. मक्कम है इरादे आवाज बुलंद कर देंगे. We will rise, we will fight, we are the one who will show the light. हाथ से हाथ मिलाए हाथ से हाथ. जुड़िए कांग्रेस सोशल मीडिया के साथ. जुड़ने के लिए मिस कॉल करें 1800 1200 00044. व्हाट्सएप पर जुड़े 7574 000 525. लॉग इन करें www.incsmw.in या www.incsmwarriors.com. ईमेल करें smw@inc.in. कॉल करें 1800 1200 00044 पर. मिस्ड कॉल करने के बाद आपके नंबर पर एक चैट बोट का लिंक भेजा जाएगा. जुडण्याची जी उस प्रक्रिया लिंक पर आहे क्लिक कसं जुडावं कीजिए. याची लिंक एक छोटीशी खुलने के प्रक्रिया बाद एक मिनिट आहे. हिंदी या अंग्रेजी में से कोई एक भाषा चुने. भाषा चुनने के बाद अपना पूरा नाम टाइप करें. उसके बाद अपना मोबाइल नंबर टाइप करें. फिर आपके मोबाइल नंबर पर एक ओटीपी भेजा जाएगा. ओटीपी लिखने के बाद आपको पूछा जाएगा कि क्या यही आपका व्हाट्सएप नंबर है. अगर यही आपका व्हाट्सएप नंबर है तो यस टाइप करें. अगर नहीं है तो अपना व्हाट्सएप नंबर दर्ज कीजिए. इसके बाद आपको अपने राज्य या केंद्र शासित प्रदेश की जानकारी देनी होगी. राज्य या केंद्र शासित प्रदेश के चुनाव के बाद आपको अपना जिला और पिन कोड नंबर दर्ज करना होगा. उसके बाद अपनी शैक्षणिक योग्यता का चुनाव करें. बाद में अपने व्यवसाय के बारे में जानकारी दर्ज करें. उसके बाद आपको बताना होगा कि आप कितने घंटे कांग्रेस सोशल मीडिया टीम के साथ काम कर सकते हैं. इसके बाद आपको वो क्षेत्र चुनना होगा जिसमें आप काम करना चाहते हैं. आप सोशल मीडिया के अन्य किसी क्षेत्र में काम करना चाहते हैं तो वो भी बताएं. फिर आपको सोशल मीडिया प्लेटफॉर्म का चुनाव करना होगा जिस पर आप ज्यादा सक्रिय हों. मीडिया प्लेटफॉर्म के चुनाव के बाद आपको अपने सोशल मीडिया अकाउंट की प्रोफाइल लिंक कॉपी करके यहाँ पर पेस्ट करनी होगी. सोशल मीडिया अकाउंट की प्रोफाइल लिंक दर्ज करने के बाद आपको अपना ईमेल आईडी दर्ज करना होगा. इसके बाद हमारी टीम आपसे संपर्क करेगी. कृपया यह लिंक अपने दोस्तों के साथ साझा करें और उन्हें भी सोशल मीडिया वॉरियर बनने का अवसर प्रदान करें. आता आमचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधीजींचा एक छोटासा संदेश आपल्याला येथे दाखवतो. As a young person, you could see what's going on. Nothing's hidden from you. In your schools, universities, colleges,
you can see the oppression. You can see the attack from the ideas of India. Look outside Delhi, you can see what is happening to the farmers. The backbone of this war on the nation is a troll army. Thousands of people who spread hatred and anger and are paid to do so. We also need voices to defend liberal values, to defend the ideas of compassion, peace, harmony, and affection. Come join this army. This is not an army of hatred. This is not an army of violence. This is an army of truth. This is an army that is going to defend the ideas of India. We are building this platform for you, to give you the tools to fight this battle and win. Thank you. आता मी विनंती करेल आमचे सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर गौरव पांदेजी ते या मोहिमेबद्दल 1-2 मिनिटं आपल्याला माहिती देतील. हमारे प्रेस के जितने यहाँ पर साथी मौजूद हैं, आप सभी को मेरा नमस्कार. मैं शुक्रिया करना चाहूँगा अध्यक्ष जी का कि आज जो जॉइंट कांग्रेस सोशल मीडिया कैंपेन है उसका लॉन्च किया, और हमारे जो सचिव हैं एआईसीसी के आशीष दुआ जी, उनका भी मैं शुक्रिया करना चाहूँगा. ये जॉइंट सोशल मीडिया कैंपेन एआईसीसी से लॉन्च हुआ 2 दिन पहले, और आज इसका पिछले 2 दिनों से हर एक राज्य के हर एक राजधानी में इसकी प्रेस वार्ता के जरिए लॉन्च किया जा रहा है. सोशल मीडिया जो हमारा डिपार्टमेंट है, मैं कह सकता हूं कांग्रेस का जो वन ऑफ द मोस्ट एक्टिव, जिसको कहेंगे सबसे सक्रिय एक जो आगे दल है, उसको कहना सही होगा कि सोशल मीडिया डिपार्टमेंट है. हमने देखा कि जैसे कोरोना के समय पे किस तरह से पार्टी की जितनी भी मीटिंगें हुई, जितना भी कम्युनिकेशन हुआ, वो सब सोशल मीडिया डिपार्टमेंट के जरिए हुआ. तो सोशल मीडिया डिपार्टमेंट पे विश्वास जताते हुए हमारे जो चेयरमैन हैं श्री रोहन गुप्ता जी, सोशल मीडिया डिपार्टमेंट पे के, उनकी लीडरशिप पर विश्वास जताते हुए राहुल जी और सोनिया जी ने निर्णय लिया कि हमारा जो डिजिटल फुटप्रिंट है, जिसको सोशल मीडिया की भाषा में बोलते हैं डिजिटल फुटप्रिंट, वो देश के सभी छोटे नगर और गांव तक हर जगह होना चाहिए. देखिए, आज से कुछ साल पहले भी मैं मुंबई आया था. आप में से कई लोगों से मुलाकात हुई थी, और आप जो प्रेस है, पहले आप लोग लिखा करते थे कि कांग्रेस सोशल मीडिया पर नहीं है, लेकिन आज कांग्रेस सोशल मीडिया पर भी है और ग्राउंड पे तो पहले से ही सदियों से है, कई सालों से. अब आप देखिए कि जो ये मुहिम है वो क्या है कि हमारे जो लाखों कार्यकर्ता, हमारे समर्थक, हमारे वॉलंटियर्स जो सोशल मीडिया पे पिछले कई सालों से है, उनको एक छत पे लेकर आने की, एक छत के नीचे लाने की एक मुहिम है, जिसका नाम है जॉइंट कांग्रेस सोशल मीडिया कैंपेन. आपने देखा उसमें कैसे जुड़ा जाता है. आज देश में कोई आंदोलन करता है जनता के लिए, जनता की आवाज उठाने के लिए, तो उसको आंदोलन जीवी कहा जाता है. जनता खुद आवाज उठाती है तो उन्हें आतंकी कहा जाता है, नक्सली कहा जाता है. मीडिया के ऊपर किस तरह से जोर है सरकार का, केंद्रीय सरकार का, वो आप लोग अच्छे से जानते हैं. जो ग्राउंड पे हमारे प्रेस के साथी हैं, इतनी मेहनत करते हैं ईमानदारी से, और मैं तो इनफैक्ट बोलना चाहूंगा कि इनको कोरोना वॉरियर्स क्यों नहीं कहा गया आज तक. तो इतनी मेहनत करते हैं, कोरोना पे भी बाहर निकले हुए थे, लेकिन ऊपर जो कुछ लोग बैठे हैं सत्ता पे, वो पूरा दबाव बना के करना चाहते हैं. आपने देखा होगा, आज हमारे जो आईटी मिनिस्टर हैं रविशंकर प्रसाद जी, उनका बयान चल रहा था, वो ट्विटर के पीछे पड़े हुए हैं, सोशल मीडिया पर भी अपना दबदबा बनाना चाह रहे हैं. तो इनकी जो ये ताकतें हैं, इनसे लड़ने के लिए हमारी ये मुहिम है, एक सभी को एकत्रित करने की, यूनाइट करके सभी को एक साथ एक छत के नीचे लाकर, जो इनकी हमारे जो भाजपा की ये दुष्प्रचार होता है जो केंद्र सरकार का, उसके खिलाफ जो लड़ाई लड़ने की, लोगों की आवाज बुलंद करने की ये मुहिम है. आखिर लास्ट में मैं सिर्फ इतना कहना चाहूंगा कि हम लोगों ने बचपन से हम लोग सुनते आ रहे थे कि कार्डर बेस्ड पार्टी है, बीजेपी कार्डर बेस्ड है, वो है, ये है, आरएसएस है. देख ली ताकत, वो उनकी सत्ता पे आए तो पूरे देश में उन्होंने तांडव मचा के रखा हुआ है. हमारी पार्टी शुरू से मास बेस्ड पार्टी रही है, आजादी से पहले से.
हमारी पार्टी बनी ही तब हमने लोगों की आवाज उठाने लगे, हम आगे बढ़े ही तब जब हमने लोगों की आवाज उठाई। और ये मुहिम भी एक मूवमेंट है, ये एक आंदोलन है सोशल मीडिया पर अपने साथियों को इकट्ठा करने की और लोगों की आवाज जो है उसको बुलंद करने की। तो ये और हमारा महाराष्ट्र में अभिजीत जी हमारे यहाँ पर चेयरमैन है सोशल मीडिया डिपार्टमेंट के। हमारा जो टारगेट है, 1 महीने की ये मुहिम है जॉइंट सोशल मीडिया कैंपेन की, और 1 महीने के अंदर अंदर 2 लाख, महाराष्ट्र की बात कर रहा हूं मैं सिर्फ, पूरे देश की नहीं, महाराष्ट्र के अंदर 2 लाख लोगों को जो हमारे कार्यकर्ता हैं वो हम अपने साथ इस पे जोड़ेंगे। और इसके बाद जो ये पहला चरण जब खत्म होगा, उसके बाद जो लोग, आपने ऐप में देखा होगा कितने घंटे काम करना चाहते हैं, तो जो 4-6 से ज्यादा घंटे काम करना चाहते हैं, फुल टाइम पॉलिटिक्स में आना चाहते हैं, ये तो एक टैलेंट हंट की तरह भी है, उनको इंटरव्यू करके जिले स्तर पे हमारी टीम्स जो हैं वो इंटरव्यू करेंगी और पदाधिकारी बनाया जाएगा सोशल मीडिया डिपार्टमेंट में, उनको पोजीशन दी जाएगी। तो ये मुहिम है जो राहुल जी के लीडरशिप में हम लोग इसको हमने लॉन्च किया है, और बहुत जल्द इसको महाराष्ट्र में हम 1 महीने के अंदर अंदर पूरा करेंगे। आप सभी का बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। सन्माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेंना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जी सोशल मीडिया कॅम्पेन जी आम्ही आता सुरू करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की ही राष्ट्रीय मोहीम काँग्रेसच्या वतीने राबवली जाणार आहे। जवळपास महाराष्ट्रात 2 लाख सोशल मीडिया योद्धे काँग्रेसच्या सोशल मीडियावर जोडले जाणार आहेत आणि त्यातून 50,000 सोशल मीडिया पदाधिकारी नेमले पण जाणार आहेत। या संघटनांच्या माध्यमातून भाजपकडून केल्या जाणाऱ्या विखारी प्रचाराला जोरदार विरोध केला जाणार आणि महाराष्ट्रात या मोहिमेला मी गांधी दूत आहे असे संबोधले जाणार आहे। असा आमच्या या मोहिमेचा उद्देश आहे। आम्ही भाजपचं जे विखारी प्रचार आहे त्या प्रचाराला समूळ नष्ट करण्याचा आणि समाजामध्ये तेढ करण्याचा जो प्रयत्न भाजपच्या वतीने जे सुरू आहे ते थांबवण्याचा या गांधीदूत च्या माध्यमातून आम्ही ते करणार आहे। काय प्रश्न असतील आपल्या लोकांना विचारू शकतो। थांब रे बाबा, नहीं अभी अपन ये इसके बारे में थोड़ा सा एक कर लेते हैं। बघा, आमचं जनतेचं आंदोलन होतं जे सांगितलं त्यांनी, आणि आम्ही आखरी सोशल मीडिया हे सगळं जे कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, हे राजीव गांधीजींनी आणलं हे देशाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि जेव्हा हे आणलं तर हे चांगल्या विचारांनी आणलं होतं, त्याला यांनी विरोध केला होता। विरोधही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाजपचा कसा विरोध होता, कसं बेरोजगारी येईल, काय होईल, त्याचे किती वर्णन आताही आपण काही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात। चांगल्या विचारांनी राजीवजींनी आपला देश 21वी शताब्दीकडे जावा या उद्देशाने या सगळ्या व्यवस्था या देशात निर्माण केल्या। ज्या लोकांनी विरोध केला तेच लोकांनी याचा उलटा वापर करून देशामध्ये ज्या पद्धतीने विष पेरण्याचं, सामाजिक विष पेरण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, आम्हाला वाटलं की थोड्या दिवसांनी थकतील, यांना वाटेल की थोडंसं आपण जसं सांगितलं की कॅडर पक्ष आहे, कॅडरचा अर्थ आम्ही असं समजतो की हे समाजाला जोडतात, सगळ्यांना घेऊन चालणारे, असं आम्हाला कॅडरचा अर्थ समजत होतो। पण त्यांचा कॅडर आम्हाला आता खरा समजला आणि म्हणून जो काही आता सोशल मीडियावर त्या सगळ्या विखारी प्रचाराला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे सोशल मीडिया काम करेल। आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं, जसं मगाशी त्यांनी सांगितलं की जी कोणी मुलं याच्यामध्ये सहभागी होतात त्यांचं काम त्याच्या पद्धतीचं चांगलं असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीचं त्याला आम्ही पक्षामध्ये त्या पद्धतीच्या संध्या देऊ, अशा पद्धतीचं ही मोहीम आहे। बीजेपी के आईटी सेल पर आरोप लगता है कि वो कई बार नेगेटिव कैंपेन बहुत अग्रेसिवली करते हैं। आप लोग जो आपकी कमेटी बनाएंगे
हमने आपको शुरुआत में कहा कि बीजेपी का जो गंदा और जहरीली जो प्रचार है उसको लोगों को सकारात्मक ले जाके बताने का काम हमारा ये करेगा। हम कोई कांग्रेस इस देश को बचाना चाहती है, देश को बर्बाद करने वालों से, और इसलिए जो भाजपा का जो गंदा प्रोग्राम शुरू है वो गंदे प्रोग्राम को रोकने के लिए सकारात्मक भूमिका लेकर हमारा आईटी मीडिया काम करेगा। त्यांना आमच्याजवळ ती पण मशीन ठेवलेली आहे आता, त्याच्यामुळे ते काही हा भाजप सांगतं ते वेगळं, त्यांचं कुठं बँगलोरला काय बसलेलं आहे, मुंबईत कोण बसलेले आहेत, हे सगळ्या तुम्हाला माहिती आहे, ते कसं त्यांचं एका खोलीत सगळे ॲटम चालतं। त्याच्यामुळे आम्ही हे सोशल मोहीम करायला पाहतोय। भाजपनी काय आकडे सांगतात त्या आकड्यावर तुम्ही पण जाऊ नका आणि आम्ही पण जात नाही। हां, एकीकडे केंद्र सरकारची शक्ती, दुसरीकडे आर्थिक शक्ती, या आर्थिक शक्तीच्या बळावर समोरचा पक्ष म्हणजे तुमचा प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत आर्थिक पाठबळाने निवडणूक लढवते। या सगळ्या परिस्थितीवर आपण त्यांना सामोरे जाणार आहात असं म्हणताय, पण केवळ कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आपल्याला साध्य होणार आहे का? आणि जर होणार नसेल तर तुमचा पुढचा दुसरा मार्ग काय? इंग्रज जेव्हा या देशामध्ये होते, इंग्रजासारखं कोणी बलाढ्य होतं असं कुठे इतिहासात मला ऐकायला मिळालं नाही। मोगली आले तेही चालले गेले, त्यावेळेसही विश्वासानं देशप्रेमानं या भारत मातेवर प्रेम करणाऱ्या काँग्रेसींनी त्या काळात ते युद्ध लढलं। काँग्रेसला उपाशी तापाशी या भारत मातेला वाचवण्याचं काँग्रेसची मानसिकता आहे आणि ती राहणार आहे। आज देशातलं मूडभरांचं सरकार, मी त्याला तेच म्हणणार की सरकार कोण चालवतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे या मूडभरा लोकांना, इंग्रज तर थोडेसे जास्त तरी होते, तर आणि त्यांच्याजवळ किती पैसा असेल तरी काँग्रेसचा कार्यकर्ता या पैसेवाल्यांच्या आणि सत्तेच्या भरोशावर जे काही साम्राज्य करायला पाहू इच्छितात त्यांना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता थांबणार नाही। त्या पद्धतीची भूमिका आहे। एक सवाल ये भी है कि इसके पहले ट्वीट जांच का जब मुद्दा आया था तो आपके यहाँ से जब उस विवाद बढ़ गया बीजेपी के, नड्डा ने तब तक जब समर्थन ट्वीट कर दिया, सचिन आपके यहाँ सावंत जो है वो अकेले लड़ते रहे, लेकिन आपका कोई बड़ा नेता जो है ट्विटर पर आकर पार्टी की भूमिका नहीं रख रहा था। तो क्या कोई अब यहाँ से आगे कोई मैकेनिज्म होगा कि आपका सिर्फ पार्टी के प्रवक्ता ही ना लड़े बल्कि बड़े जो नेता है वो भी आएंगे सपोर्ट करे किसी मुद्दे पर? हमारा एक छोटा कार्यकर्ता भी उनके लिए काफी है, इसलिए वो सचिन हमारा नड्डा के लिए काफी है। नकल मारायला अक्कल पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना आमची सलाह तेवढीच आहे। मला जी काही माहिती मिळाली काही टेक्निकल प्रॉब्लेम त्या विमानात आहे। राज्यपाल हे आमच्या राज्याचे पहिले व्यक्ती आहेत, त्यांचाही जीवाचं आम्हाला रक्षण करणं ही सरकारची गरज आहे। त्याच्यामुळे काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर त्याच्यामध्ये काय करणार? आता त्याला समजा इश्यू करत असतील भाजप, जे काही प्रश्न या देशामध्ये निर्माण करून ठेवलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव का वाढवत आहेत त्याच्यावर का नाही बोलत हे लोक? त्याच्यावर का नाही ट्वीट करत? महागाई वाढली, बेरोजगारांची संख्या वाढली आणि सांगितलं होतं ना 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, 15 लाख रुपये खात्यात टाकू, त्याच्यावर काय नाही बोलत? महत्वाच्या इश्यूला टर्न करण्यासाठी राज्यपालाला विमान उतरवलं, आता उतरवलं नाही ना, बसूच दिलं नाही। बिमार खराब झालं तर त्याला बसू कसं देणार? ते उतरवलं म्हणतात, म्हणजे ते विखारी प्रचार जो म्हटलं ना मगाशी ते आहे। ते अहंकार कोण करताय या देशामध्ये? सगळेजण पाहतच आहेत ना।
हजारो शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले दिल्लीमध्ये. राज्यसभेमध्ये रडतात कोणासाठी? नकली आसू कोणासाठी आणतात? मगरमच्छ अश्रू कोणाच्या डोळ्यात येत आहे? घमंड तर तुम्हाला आहे, घमंड या आघाडी सरकारला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी घमंडाची भाषा त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावी. देशातली जनता मोदीजी कसे वागतात, देशाचे प्रधानमंत्री कसे वागतात हे देशाची जनता ओळखते आहे. राज्यपालांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ते जे काही महत्वाचे प्रश्न जनतेचे आहेत त्याला डायव्हर्ट करण्याचा ते प्रयत्न करतात आहेत ते चुकीचं आहे आणि राज्याची जनता ते समजते. आघाडी सरकारचा एक प्रयत्न आहे की जे काही राज्यपाल कोट्यातून जे 12 आमदार येतात ते सगळे त्यांच्या क्षेत्रामधले महत्त्वपूर्ण व्यक्ती असतात. आपल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये जी काही परंपरा आहे, मी तुम्हाला एक सांगतो, जे भाजपवाले ओरडतात ना, मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. ज्या समित्या ज्याच्या आता विरोधी पक्षाचे जे सदस्य सन्माननीय मुनगंटीवार साहेब लोकलेखाचे अध्यक्ष आहे, जिथपर्यंत ते राज्यपालनी जे 12 सदस्य दिले नसते तिथपर्यंत मी ती कमिटी पण करू शकत नाही. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. विचारून घ्याल, त्यांना नियम जास्त माहिती आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. मी विचार केला की त्यांचं काय करायचं करू द्या, पण ह्या विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते जनतेचं कामकाज त्या ठिकाणी होते. जिथपर्यंत विधान परिषदेची, कारण ती पण समिती संविधानिक समिती असते, त्या समितीमध्ये विधान परिषद आणि विधानसभेचे सगळे सगळे सदस्य, त्याची संख्या, त्या पद्धतीनं सगळ्या त्याच्यातला कोरम, ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात. नसेल तर ती समितीच होत नाही. पण आम्ही त्याच्याही पुढे गेलो. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत. या अशा पद्धतीचं वागणाऱ्या लोकांबरोबर नाही आहो आम्ही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे काही 12 सदस्याचं जे घोळ निर्माण करतायत त्यांना लोकशाही मान्य नाही आहे. राज्यपालावर कोणाचा दबाव आहे हे मला आणि कोणाला सांगायची गरज नाही. आता देशातल्या लहानशा व्यक्तीलाही माहिती आहे की कोणावर दबाव आणतोय, दिल्लीतून कसे दबाव येतात आहे. त्याच्यामुळे माझी माननीय राज्यपाल महोदयांना तुमच्या वतीनं, मीडियाच्या वतीनं त्यांना विनंती अशी आहे की कोणाच्या दबावावर येऊ नका. तुम्ही एका संविधानिक पदावर आहात. त्याच्यामुळे सन्माननीय 12 सदस्याला जे या ठिकाणी सभागृहात ते येणार आहेत आणि त्याचा फायदा राज्याच्या जनतेला होणार आहे, तर कृपया त्यांना त्यांची सही मारावी आणि तातडीने त्यांना नियुक्त करावं अशी आमची विनंती आहे. असं आहे की शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्याच्यामुळे जयंती तर साजरी करणारच आहोत सगळेजण. पण त्याला जी काही आता आमचाही कार्यक्रम जे होणार आहे त्याच्यातली जी काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार आहे. सोशल डिस्टन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं हृदयस्थान आहे आणि त्यांची जयंती त्याच उत्साहाने साजरी केली जाणार आहे. पण त्याच्यातले आदरणीय देशाचे प्रधानमंत्र्यांनी 144 धारेच्या अंतर्गत जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याही नियमाचं पालन आम्हाला करावं लागेल ना. नाही ऐकलं त्यांचं तर काय करतात ते तुम्हाला माहितच आहे. जीएसटीचे पैसे देत नाही. असं आहे, एक बघा, उपमुख्यमंत्री अजितदादांनी काय बोललं त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाना पटोलेला वाटलं ते नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे. मी काही घटनेच्या बाहेरचं सांगितलेलं नाही. मला बॅलेटवर मतदान करायचं तो माझा अधिकार आहे. त्यांना इलेक्ट्रॉनिक मशीनवर करायचं तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीन करावं. माझ्यासाठी व्यवस्था करून द्यावी. या राज्यामध्ये त्यांनी किती लोकांना बॅलेटवर मतदान करायचं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. हे काही आम्ही बनवू कायदा म्हणून नाही. ही व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. आणि आमचं जे काही मतदानाचा जो आमची घटनात्मक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीनं मतदान करायचं असेल तो माझा अधिकार आहे.
अजित दादा इलेक्ट्रॉनिक मशीन मारायचं, त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीन मारावं. त्याच्यात काय फरक पडला काही? आम्ही त्यांच्यात जिद्द करत नाही. आता ते अर्थमंत्री आहेत, त्यांच्या चाबी आहे असं वाटतं, तर तो तुम्ही ऐकत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. नाना पटोले खुर्ची के पीछे नहीं दौड़ता. ना ना दोन गोष्टी. एक तर ईव्हीएम वर फक्त हिंदीमध्ये सांगणं इथे. हिंदी में अजित पवार ने जिस तरह से कहा है कि उन्हें ईवीएम पर भरोसा है, आपका बयान कुछ और था. मैंने मेरा विचार नहीं बताया. संविधानिक व्यवस्था के आधार पर हमने आर्टिकल 328 के आधार पर राज्य सरकार को विधानसभा का इलेक्शन बैलेट पे लेना, इलेक्ट्रॉनिक मशीन पे लेना, उसका एक कानून बनाने का अधिकार है. ये मैंने अपने व्यवस्था से नहीं. मुझे अगर बैलेट पे वोट करना है तो सरकार ने मेरे को बैलेट की व्यवस्था करके देना चाहिए. उनको इलेक्ट्रॉनिक मशीन पे करना है तो उन्हें इलेक्ट्रॉनिक मशीन पे करना चाहिए. तो वो व्यवस्था है, मैं व्यवस्था के बारे में बात कर रहा हूँ. और संविधानिक व्यवस्था से कोई बड़ा नहीं होता. इसलिए उनका मत उनके पास, मेरा मत मेरे पास, और मेरे अधिकार है वो. राज्यपाल के विमान मुद्दे पर मुख्यमंत्री कार्यालय से अपडेट आया ना ना एक अपडेट आया है. राज्यपाल विमान मामले पर मुख्यमंत्री कार्यालय ने कहा है कि राज्यपाल को कल ही बता दिया गया था कि विमान की इजाजत नहीं दी गई है, बावजूद इसके राजभवन वहां गए. हमने तो इसके पहले ही, अभी तो तुम पढ़ रहे हो राज्य सरकार के जो आपको माहिती आई उसका, मैंने पहले ही कहा कि विमान में खराबी होने की वजह से राज्यपाल को सरकार ने पहले ही बता दिया था. लेकिन बीजेपी ने जो मूल इशू को डाइवर्ट करने के लिए राज्यपाल को, वो तो किसी को भी ले सकते, सेलिब्रिटी को भी ले सकते, उनका तो क्या है, मोदी है तो मुमकिन है. हमारे पार्टी में सभी की, हमारे पार्टी में नहीं, आपकी बात को नहीं मैं मानता. हमारे पार्टी में सबकी, कोई किसी पे हमारे यहाँ पे एलिगेशन नहीं है. बिल्कुल हमारी, हम भ्रष्टाचार किसकी किरीट सुमैया के बातों पे आप विश्वास करते हो? नहीं, वो सांसद रहे तो मैं भी सांसद रह चुका हूँ. मैंने भी कई सांसद देखा हूँ पार्लियामेंट में. मेरा वो इश्यू नहीं है ना. आदमी की कोई क्रेडिटेबल भी तो होना चाहिए ना. अब तो हर बार तो उन्हें कितने उनकी प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, वो दस्तावेज के साथ बिल्कुल सामने आ रहे हैं, ये ऐसा हो गया जैसा उसने, बिल्कुल वो सही डाकूच है. उनके स्टाइल है वो. तुम उनके फंदे में पड़ो ही मत. करप्शन कांग्रेस कभी भी नहीं. तो जैसे जब एक भाई साहब ने पूछा था कि जो अब केंद्र में 6 साल से जो सरकार बैठी है, पैसे वाली है, सत्ता में है, पैसे लगा के क्या क्या करती है, आपने नहीं बताया. मैं तो आरोप नहीं किया. कांग्रेस तो वही लोग कह रहे थे कि 60 साल सत्ता में थी. मैं आप लोगों को एक बार हमारे गांधी परिवार से मिलाता हूँ, और मोदी जी से तो आप रोज देखते ही हो, तो आपको समझ में आएगा कि गांधी परिवार कैसा है. अगर ये इनके जैसे रहते तो देश तो तभी बर्बाद हो जाता था. आप लोग और तुम लोग, हम तो दिखते ही नहीं. इसलिए हमारा पक्ष, हमारी पार्टी ये भ्रष्टाचार के विरोध की पार्टी है. ये हमारी कांग्रेस पार्टी आम जनता की पार्टी है, किसानों की पार्टी है. और इसलिए भ्रष्टाचार, ये हमारे देश ने, हमारा देश खड़ा होना चाहिए. आपको पता है कि ये बजट जो हुआ अभी केंद्र सरकार का, केंद्र सरकार के बजट में डिसइन्वेस्टमेंट का पे जोर दिया. डिसइन्वेस्टमेंट यानी क्या हो गया कि ये जो कांग्रेस ने इस देश में मेहनत कर कर जो पीयूसीज बनाई, जो प्रॉपर्टीज बनाई देश की, वो बेचने का काम ये लोग करेंगे. कितना रुपया जमा करेंगे? 1,75,000 करोड़ रुपया. उसमें महाराष्ट्र का क्या बेचने वाले पता है आपको? महाराष्ट्र का जो शिवाजी टर्मिनल अपना जो है ना स्टेशन, जिसको जीएसटी क्या सीएसटी बोलते हैं, सीएसटी बोलते हैं, वो भी बेच रहे हैं. जो हमारी सबकी शान, जो हमारी रेलवे देखकर मेट्रो बनी दिल्ली में, कोंकण रेलवे को, वो कोंकण रेलवे भी बेचने निकाले. अब क्या क्या बेचेंगे?
इन्हें पहले तो जवाब देना चाहिए ना, राज्यपाल का इशू लेके घूम रहे ना ये लोग। एयरपोर्ट भेज दिए, रेलवे भेज दिए, एयर इंडिया भेज दिए, लाल किला भेज दिया। अब मैं इसलिए आप लोगों को कहता हूं कि इन लोगों को, हमारा जो आज प्रोग्राम हमने आपको आप जिसके लिए बुलाया, ये सोशल मीडिया के माध्यम से हमारा एक ही रहेगा कि ये जो लोगों को भ्रमित करने का पाप ये लोग करते, जाति धर्मों में लड़ाते, ये उसका इलाज हम तुरंत करेंगे। किसको? हमने तो कहा है कार्रवाई करे, कांग्रेस की भूमिका है। वो रामजादे हरामजादे पे भी कार्रवाई करने की मांग हमने की है, उस पर क्यों नहीं कर रही केंद्र सरकार? हमने राज्य सरकार को कहा है कांग्रेस की भूमिका है, कोई भी धर्म के बारे में, कोई भी हो, किसी भी धर्म के ऊपर कोई भी टीका नहीं कर सकता, किसी धर्म को गाली नहीं दे सकता। कांग्रेस सेकुलरिज्म को मानने वाला है और इसलिए कोई भी ऐसे लोगों को कांग्रेस में कोई मान्यता हो नहीं सकती, किसका सपोर्ट करने का कोई कारण नहीं है। अली बजरंग बली वाले भी लोग हैं, उनको भी कार्रवाई करना पड़ेगा अपने। सत्तर साल में कहां से आएगा? अरे तो बाबा देखो, आपको मैं आप तो अभी शुरुआत हुई होंगी शायद नहीं, मेरी बात समझ लो ना पूरी। आपने सवाल किया, मैं बता रहा हूं। कैसा है कि आयोग जब आता है, आयोग का रिपोर्ट आता है, आयोग का रिपोर्ट कैबिनेट के सामने आता है, उसको उसमें का कितना लेना कितना नहीं लेना, उसको मानने का नहीं मानने का। जब स्वामीनाथन समिति का सिफारिश जब केंद्र सरकार के पास आई, सरकार ने 60 उसकी सिफारिशें को स्वीकृत किया। बाकी सिफारिशों के बारे में विचार चल रहा था, लेकिन उसी समय में इलेक्शन आए। इलेक्शन आने के बाद में किसने कहा था कि हम स्वामीनाथन समिति की सिफारिश लागू करेंगे? फेंकू नहीं, प्रधानमंत्री जी ने कहा था, प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था। क्यों नहीं किया? हमने तो 60 किया सिफारिश, 60 उन्हें। और बाद में जिनको एक बता रहा हूं, आपने पूछा इसलिए, जैसी सरकार आई उसके बाद मोदी की सरकार ने तुरंत सुप्रीम कोर्ट में एफिडेविट किया कि हम स्वामीनाथन समिति की सिफारिश लागू नहीं करेंगे। किसने कहा था? उन्हें चुनाव के पहले कहा था, चुनाव होने के बाद जैसे प्रधानमंत्री बने जुमला हो गया। नहीं अभी आता। हाँ जी बोलिए। त्यांना माईक द्या ना। बीएमसीचे इलेक्शन आहेत पुढच्या वर्षी आणि काँग्रेस मधून पण वेगवेगळे हे येतात की आम्ही एकटं लढू किंवा आम्ही एकत्र तुम्हाला लढू. मी त्याच्यानंतर तुमची प्रेस घेतो, आपण बोलू। आता हे जे काही महत्वाचे मुद्दे झालेत त्याच्यावरच आपण थांबू। आपला रोज मी तुमचं आणि माझं नातं कायम आता। नाना मी तिकडे होतो तर अडचण होती माझी। नाना एक सांगतो ना, नाना प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जी काय पूर्वीची परंपरा आहे की स्टेजवर जास्त असतात तुमचे काँग्रेसचे नेते मंत्री कार्यकर्ते, पण समोर तुमचे कार्यकर्तेच नसतात। ही संस्कृती काँग्रेसमधली बदल होणार का? काय 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 मला समजलं नाही। स्टेजच्या पूर्ण स्टेजवर सर्व नेते तुम्हाला खुर्च्या आणि आता- त्याच्यासाठी असतात। तुम्हाला आता तर ती संस्कृती तुम्ही बदलणार का प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर? तुम्हाला उद्या कृती दिसेल ना। उद्या मी सगळ्यांना आमंत्रित करतो। उद्या आपण आगस्ट क्रांती मैदानावर पदग्रहणाचा कार्यक्रम आहे आणि तिथं आपण सगळ्यांनी यावं। त्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आपणही साक्षीदार व्हावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि मला वाटतं हे माझं निमंत्रणच तुम्हाला देतो। आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद।
हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे मक्कम है इरादे आवाज बुलंद कर देंगे अब हवा कर मोड़ना है अहंकार जो तोड़ना है जनगण मन के विश्वास से देश खड़ा फिर करना है We will rise, we will fight, we are the one who will show the light. हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे हाथ से हाथ मिलेंगे अब हम जो साथ चलेंगे सर्व सन्माननीय काँग्रेस प्रेमींना विनंती की आपण जरा शिस्तीत